महाराष्ट्रात 7 महिन्यात 14.71 लाख नव्या मतदारांची भर पडली आहे। आता राज्यातील मतदारसंख्या 8.94 कोटींवर पोहोचली आहे। याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये। दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेत आता ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये। आशिया चषक 2025च्या सुपर 4 फेरीला उद्यापासून म्हणजे 20 सप्टेंबर पासून अधिकृत सुरुवात होत आहे। याबद्दल जाणूया बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये। त्यानंतर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने द बॅट्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे। आजच्या चौथ्या बातमीमध्ये जाणून घेऊ राहुल गांधींचा मतदार यादी फेरफारावर गंभीर आरोप। राजुरा प्रकरणी देशव्यापी कटाचा दावा केला आहे। बुलेटिनच्या पाचव्या बातमीत जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया मराठा आरक्षणाला मोठा दिलासा मिळाला आहे। हैदराबाद हायकोर्टाने गॅजेट विरोधी याचिका फेटाळली आहे। बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। गेल्या 7 महिन्यात नोव्हेंबर 2024 ते जून 2025 महाराष्ट्रात मतदारांची संख्या 14.71 लाखांनी वाढली आहे। आता ही संख्या 9,84,96,626 झाली आहे। यामध्ये 9.96 लाख मतदार घर बदल्यामुळे नव्याने नोंदले गेले, ज्यामध्ये पुणे 32,031, ठाणे 27,386 आणि मुंबई उपनगर 25,931 या शहरी भागांचा मोठा वाटा आहे। ही वाढ शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या हालचालीमुळे झाल्याचे दिसते, जे 2023च्या यूएनच्या अहवालात ही नमूद केले आहे। निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 ची मतदार यादी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी अंतिम केली आहे। गेल्या निवडणुकीत 40.81 लाख मतदारांची वाढ झाल्याबाबत वाद झाला होता, पण यावेळी राजकीय पक्षांनी अद्याप कोणताही आक्षेप घेतलेला नाही। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मतदार वाढीची फेर तपासणीची मागणी केली आहे, तरी आयोगाने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही। ही वाढ निवडणुकांवर कसा परिणाम करेल हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे। आता दुसऱ्या बातमीत वळूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडे। महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेत आता ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून यामुळे 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांना मिळणाऱ्या 1500 मासिक आर्थिक सहाय्याची पारदर्शकता सुनिश्चित होणार आहे। ही योजना ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झाली असून 21 ते 65 वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंतच्या महिलांना लाभ मिळतो। एनसीपी नेते आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी 18 सप्टेंबर 2025 रोजी ट्विट करून सर्व लाभार्थींना पुढील 2 महिन्यात ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। ही प्रक्रिया सुलभ असून भविष्यातही इतर शासकीय योजनांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। आता जाणूया आशिया चषकाच्या सुपर 4 मधील संघाबद्दल आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये। आशिया चषक 2025 च्या सुपर 4 फेरीला आजपासून म्हणजे 19 सप्टेंबर पासून अधिकृत सुरुवात होत आहे आणि क्रिकेट चाहत्यांसाठी हा उत्साहवर्धक काळ असणार आहे। ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान तर ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश हे 4 दिग्गज संघ सुपर 4 मध्ये दाखल झाले आहेत। या स्पर्धेचे सामने 20 सप्टेंबर पासून अबुधाबी आणि दुबई या यूएईतील ठिकाणी खेळवले जातील। पहिला सामना 20 सप्टेंबरला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात अबुधाबी येथे होईल, तर 21 सप्टेंबरला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे, जी क्रिकेट विश्वातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या सामन्यांपैकी एक ठरणार आहे। या लढतीमध्ये प्रत्येक संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल। क्रिकेट प्रेमींसाठी हा टूर्नामेंट आता आणखी रंजक आणि अपेक्षित ठरणार आहे, तर यूएईतील मैदानावर रंगणाऱ्या या लढतींना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि जाणूया द बॅट्स ऑफ बॉलिवूड या नवीन वेब सिरीज बद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये। बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने द बॅट्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे।
नुकतीच ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सिरीज बॉलिवूड मधील ग्लॅमर आणि त्यामागच्या संघर्षाची कहाणी सांगत आहे. एका महत्वाकांक्षी आणि स्वप्नवाळू व्यक्तीच्या जीवनातील चढ उतारावर ही ती आधारित आहे. यात लक्षा लालवानी, राघव जुयाल, साहिर बंबा आणि बॉबी देओल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत, तर अनेक मोठे कलाकार पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत. सिरीजची कथा प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवा ट्विस्ट आणि मोठा धक्का देते, ज्यामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळून ठेवले जाते. लक्षा लालवानीने आपल्या अभिनयाने प्रभावित केले आहे, तर राघव जुयालच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवले आहे. एकंदरीत द बॅड्स ऑफ बॉलिवूड ही धमाकेदार आणि मनोरंजक सिरीज आहे, जी आर्यन खानने एक दिग्दर्शक म्हणून यशस्वीपणे सादर केली आहे. जर तुम्ही बॉलिवूडच्या पडद्यामागील जग पाहण्यास उत्सुकता असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी नक्कीच चांगली निवड ठरू शकते. आता पाचव्या बातमीत जरा जाणूया राहुल गांधीचा मतदार यादी फेरफारावर गंभीर आरोपाबद्दल. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बनावट नोंदण्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजुरातील एका मतदाराचे नाव YUHUQJJW आणि त्याचा संशयास्पद पत्ता सस्ती यांचा उल्लेख करत या मतदाराचा मोबाईल नंबर राज्याबाहेरचा असल्याचे सांगितले आहे. त्यांनी दावा केला की ही घटना स्थानिक पातळीवर नसून कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा यांसह देशभरात एकाच केंद्रीकृत यंत्रणेद्वारे मतदार यादीत फेरफार केला जात आहे. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट हल्ला चढवत IP ॲड्रेस आणि OTP ट्रेल सारखी महत्वाची माहिती तपास यंत्रणांना न देता मत चोरांना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या दाव्यांना तीव्र शब्दात फेटाळले असून त्यांना पुरावे सादर करण्याचे नोटीस दिले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनीही 10 दिवसात कागदपत्रे आणि घोषणापत्र मागवली आहेत. गांधी यांनी मात्र आयोगावर जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा ठपका ठेवला आहे. आता बुलेटिनच्या शेवटच्या बातमीत जाणूया मराठा आरक्षणाला मिळालेला मोठ्या दिलासाबद्दल. मराठा आरक्षणाच्या मार्गातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. हैदराबाद हायकोर्टाने मराठा समाजाला 10% आरक्षण देणाऱ्या गॅजेट विरोधी याचिका फेटाळली आहे, जी 2024च्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारित आहे. हा निर्णय 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 16% आरक्षण रद्द केल्यानंतर आला आहे, ज्याने 50% आरक्षण मर्यादेचा भंग झाल्याचे मत नोंदवले होते. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी प्रवर्गात समावेशासाठी झालेल्या नुकत्याच आंदोलनाला हा निर्णय महत्वपूर्ण असून ओबीसी समाजातून याला विरोध होत आहे, ज्याचे 17% कोटा 374 समाजांना लाभ मिळतो. हा निकाल मराठा आरक्षणाच्या भवितव्यावर आणि जाती आधारित कोट्यांच्या समीकरणावर दूरगामी परिणाम करू शकतो. तर प्रेक्षकांनो, ह्या होता आजच्या महत्त्वाच्या बातम्या. तुमचे काय मत आजच्या बुलेटिनवर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.